खरं सांगावं तर आज एसीपी साहेब जे कल्याण पूर्वचे आहेत त्यांना आम्ही आज भेटायला आलो होतो. त्याचं मागचं कारण की रिक्षा चालकांवरती जवळपास 8 दिवसापासून एक अन्यायकारक कारवाई होत आहे. त्या अन्यायकारक कारवाईला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी इकडे आज धडक मोर्चा देण्यात आला होता आणि त्यांना आज साहेबांना निवेदनही देण्यात आलं. त्याचे 2 मुद्दे असे आहेत की ओव्हरसीटसाठी 10,500 रुपयाचं फाईन मारलं जातं आहे. 11,500 कुठे 10,500 कुठे 11,500 हे मारण्यात येऊ नये, कारण की ज्या कलमाअंतर्गत मारण्यात येतोय तो कलमच चुकीचा आहे. मला वाटतं 666 172 हा कलम 192 हा कलम लावला जातोय. हा फक्त परवाना धारकांसाठी कलम आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की ओव्हरसीटसाठी तुम्ही जर फाईन मारत आहात तो ओव्हरसीटचा कलम हा 125 177 आहे, तो मारावा. त्याच्यामध्ये आमचं काही हरकत नाही. कारवाईला कुठल्याही प्रकारची आमचा संघटनेचा विरोध नाही. परवा डोंबिवलीमध्येही याचं निदर्शनं करण्यात आली, मोर्चा काढण्यात आला. काल कल्याण पूर्वमध्ये करण्यात आला, आज कल्याण वेस्टमध्ये करण्यात येईल, उद्या अंबरनाथमध्ये करण्यात येईल. सरकारला आणि प्रशासनाला आम्ही आज इशारा देतो की रिक्षा चालकांचा अंत बघण्यात येऊ नये. 10,500 हे रिक्षा चालकांसाठी खूप मोठी अमाऊंट आहे. उद्या असं होऊ नये की कोणीतरी आत्महत्या केली, जे शेतकऱ्यांसाठी होतंय ते रिक्षा चालकांवर तुम्ही वेळ आणू नये. हीच तुमच्याकडे आमची आज विनंती आणि हाच सरकारला इशारा देण्यासाठी आज आलो होतो. जे वाहतूक शाखेकडनं माननीय DCP साहेब यांच्याकडे तो आदेश आलेला आहे ओव्हरसीटवर कारवाई करण्यासाठी रिक्षा चालकांकडून, याचा आम्ही ते जाहीर निषेध करतो रिक्षा चालक मालक असोसिएशनच्या वतीने. पण आम्हाला सांगणं एवढंच आहे, फक्त रिक्षामध्ये ओव्हरसीट चालतात का? बाकीचे वाहन आहे, बसेस आहे, खाजगी बसेस आहे, सरकारी बसेस आहे, KMT आहे, NMT आहे, TMT आहे, त्याच्यामध्ये सीटची कॅपॅसिटी तेवढी दिलेली आहे ना RTO नियमावलीप्रमाणे. तर त्याच नियमाने त्यांनी चालावं. ती कारवाई आमच्या 66 192 ती पण त्यांच्यावर चालावी. सोसायटीच्या बसेस आहे, इथं इको आहे, गामा आहे, त्यांच्या पण गाड्या 15-15 सीट घेऊन चालतात. त्यांच्यावर का नाही कारवाई होत? फक्त रिक्षा टार्गेट का केली जाते? माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना माझी नम्र विनंती आहे, हा रिक्षा चालकांवर ठाणे जिल्ह्यामध्ये हा वाहतूक शाखेकडनं मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. तरी आपण आमची ठाणे जिल्हा रिक्षा चालक असोसिएशन कल्याण शहर व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ यांच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते, आपण तातडीने या रिक्षा चालकांसाठी मध्यस्थी करावी आणि याचे तातडीने आदेश द्यावे की ह्या अशी अन्यायकारक रिक्षा चालकांवर कारवाई करू नये, याचीच मी विनंती करतो. आपल्याला प्रशासनाला तुम्ही आदेश द्यावे. रिक्षा युनियनचे शिष्टमंडळ जे आलं त्यांची प्रमुख मागणी अशी होती की त्यांच्यावरची 66 192 प्रमाणे जी कारवाई होते ती अन्यायकारक आहे आणि 10,000चा जो दंड आहे तो रिक्षावाल्यांच्यावर मनमानीपणे आकारला जातो असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांना समजून सांगण्यात आलं की कारवाई जी आहे ती कायद्याप्रमाणेच चालू आहे. त्यांनी फक्त ओव्हरसीट आणि